बाय द वे, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. हो, मला मीरा सरदेसाईबद्दल सांगायचं. त्या दिवशी तुमच्या समोर तिने माझ्यावरती आरोप केले. म्हणजे स्वतःचा भाऊ गायब असतानाही केवळ माझ्या द्वेषापोटी ती जे माझ्याशी वागली, याने मी खूप हर्ट झाले मिस्टर अजय. तुम्ही थेट आणि स्पष्ट सांगा काय. सांगते, स्पष्टच सांगते. अगदी मीराने सांगितलं तसंच. ती खोटं बोलत नव्हती. आयडियल बहीण भावंडांचे संबंध आहेत त्यांचे, म्हणजे कुणालाही त्यांच्या नात्याचा हेवा वाटेल इतपत. पण वरून हे सगळं चांगलं दिसत असलं तरी त्यामागे खूप मोठा स्वार्थ आहे. हा बंगला, ही कन्स्ट्रक्शन कंपनी, हे सगळं पूर्वीपासून नव्हतं. धनंजयने हे सगळं उभं केलंय. ही फाईल आहे, ह्याच्यामध्ये त्याचे आत्तापर्यंतचे सगळ्या स्कीम्सचे डिटेल्स आहेत. तुम्हाला रेकॉर्डला लागेल म्हणून मी काढून ठेवले होते. प्लीज. अगदी लहान सहान स्कीम पासून SNP कन्स्ट्रक्शनची सुरुवात झाली. धनंजय खूप ॲम्बिशियस होता. त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं. धनंजयचं असं म्हणणं होतं की बिझनेसमध्ये जी काही ग्रोथ होतीये ती राणीमुळे. मला विचाराल तर राणीमुळे धनंजय ओव्हर ॲम्बिशियस होत होता. कसला विचार करताय? काय पण ह्यात मीरा सरदेसाईंचा काय स्वार्थ? धनंजय बिझनेसमॅन असला तरी खूप इमोशनल आहे. नाती जपायला त्याला आवडतं. बहिणीचे सगळे हट्ट पुरवले त्याने, पण ही फायदाच घेत होती. कधी वर्ल्ड टूर, हे कर ते कर. हा अल्बम आहे, प्लीज तुम्ही बघा. मीरा कधीच एका जागी नसायची. आज इथे तर उद्या तिथे. मी ह्याचे स्नॅपशॉट घेऊ शकतो का? हो प्लीज. तुम्हाला लागतील म्हणूनच त्या दोन गोष्टी काढून ठेवल्या होत्या. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.